जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. माझ्यासोबत उपस्थित या मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे, जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, तालुक्याचे अध्यक्ष आमचे राहुल देसाई, जिल्ह्याचे महाराष्ट्राचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी, लक्ष्मीकांत पदमवार, अनेक सहकारी मंडळी यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वप्रथम दीपावलीच्या निमित्तानं सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. योग चांगला आहे की आज 2 कार्यालयाचं उद्घाटन देगलूरमध्ये होते. एक मार्खेलला व्यंकटराव पाटील गोजेगावकर, एक देगलूर शहरामध्ये याचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आता झेप घेतोय. नांदेड जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे. उद्याच्या 25 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं येत आहे. आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा 3 वेळेसचा प्रवास किंवा 3 वेळेसचे दौरे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले. त्यामध्ये पहिल्यांदा माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला. त्यानंतर आदरणीय खतगावकर साहेब, माजी आमदार आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोकरना आणि त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला. त्यानंतर चव्हाणवाडीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शेषरावजी चव्हाण आणि त्या परिसरातील सगळी मंडळी मोठ्या संख्येनं. याशिवाय माजी आमदार अविनाशरावजी घाटे पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी स्वागत. सर, जैसे कि आपने कहा है प्रवेश एक अच्छी मजबूत आपके साथ आए हैं, तो आपके ऊपर क्या? देखो, खतगांवकर साहब का तो आपको भी पता है, कई सालों से उन्होंने जिले का नेतृत्व किया है, आज भी राष्ट्रवादी का नेतृत्व कर रहे हैं. उनके नेतृत्व में हम सब लोग भागदौड़ कर रहे हैं. आने वाले समय में नगर पालिका के अध्यक्ष, माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत साहब पदमवार हो, हमारे सहयोगी बालाजीराव टेकाड़े और अन्य सारे पदाधिकारी दादा के उपस्थिति में प्रवेश करने जा रहे हैं. नाही, समविचारी पक्षासोबत युती करण्याचा प्रश्न नाही. आपण बघितलं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील तर आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि जिथं शक्य नसेल तिथं स्वबळावर लढावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यातून काय संदेश घ्यायचा तो आपण देऊ शकतो. असं होणारच आहे ना. ते जेव्हा पक्षांतर होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातात. नवीन येणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात राहतात. त्याच्यामुळं यांची नाळ राष्ट्रवादी काँग्रेसशीच जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या पवार साहेब आपण छोट्या पवार साहेब एवढाच संपूर्ण नगरसेवक नाही.
काही जण यायचं राहिले असतील तरी त्यांच्याशी संपर्क चालू आहे. माझ्या स्तरावर मी बोलतो, खतगावकर साहेबाच्या स्तरावर ते बोलत आहेत, साबणे साहेबाच्या स्तरावर ते बोलत आहेत, पदमवार सावकारी प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो.